दंडोत प्रणाम। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। बघो, हा जो प्रपंच आहे, प्रपंच आणि परमार्थ अशा दोन गोष्टी आहेत। तर प्रपंच हा आणि प्रपंच आणि परमार्थ हा एकमेकाला पूरक आहे। प्रपंच जर नसन रचलेला तर परमार्थ कुठं होईल, आणि प्रपंच जर रचलेला नसन तर जीव प्रपंचात कसे येते, आणि जीव प्रपंचात जर नाही आले तर परमार्थ कोण करेल। म्हणून परमार्थ आणि प्रपंच हे पूरक आहेत। संन्यास आणि कर्मयोग तसेच संन्यास आणि कर्मयोग हे पूरक आहेत। कर्मयोगच नाही जर केला कोणी, कर्मयोग आचरला नाही तर मग संन्यासी पुढं कोण होईल संन्यासी, हा प्रश्न आहे का नाही। तर अगोदर कर्मयोगी लोक पाहिजेत, म्हणजे संसारी लोक पाहिजे। संसाराच्या लोकांपासून जी उत्पन्न होईल प्रजा त्याच्यातले काही लोक म्हणजे संन्यासी होऊ शकतील। मग संन्यासी आणि कर्मयोगी असे दोन वर्ग होतात, आणि काय संन्यास संसार आणि परमार्थ असे दोन विभाग होतील। तर संसार आणि परमार्थ कर्म म्हणजे संसार आणि परमार्थ, आणि दुसरी गोष्ट हा संसार आणि परमार्थ आणि संसारी आणि संन्यास असे हे एकमेकाला पूरक आहेत। तर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं की देवा, संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ। संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगोंच संशयसी यत श्रेयतयोगम तन्मे ब्रूहि सुनिश्चित। संन्यास आणि कर्मयोग ह्या दोन्हीपैकी कोणचं श्रेष्ठ आहे असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं। तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करो। ते दोन्ही सारखेच येतं। संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखे आहेत। कारण संन्यासात राहून देखील तुम्ही संन्यासी होऊन, म्हणजे कपडे बदलून देखील तुम्ही परमेश्वराचं ऐकलं, चिंतन परमेश्वराचं ऐकलं, परमेश्वराच्या अनुसरण घेतलं, आणि अनुसरण हे कपडेवाल्याला बी घेता येतं आणि न कपडेवाल्याला बी घेता येतं। तर मग कपडे बदलून अनुसरण घेतलं काय, आणि न कपडे बदलून अनुसरण घेतलं काय, आणि परमेश्वर म्हणल्याप्रमाणे चालले काय, तर मग कपडे न बदलता देखील तुम्ही परमेश्वराचं चिंतन परमेश्वराच्या मताप्रमाणे ऐकलं आणि आस्तिपरीचं आचरण केलं, आणि एखाद्या गुरुकडून ज्ञान घेऊन तुम्ही जर देशाच्या शेवटी गेले, झाडाच्या तळवटी बसले आणि रात्री देवळाच्या कोणती झोपले, पण तुमच्या अंगावर कपडे नाही, साधे येतं, तरीही तुम्हाला परमेश्वर होईल, पुनसंबंध होईलच। आणि तुम्ही कपडे घालून जरी गेले, संन्यास घेऊन म्हणजे बायावेश घेऊन जरी गेले, ज्ञान घेऊन, तरी दोन्ही सारखेच, दोन्ही संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करावं, दोन्ही सारखेच आहेत। म्हणजे दोन्हीकडे बी, इकडं कर्म संन्यासी बी जर त्यानं कपडे घेऊन जर चांगलं वर्तन केलं नाही तर तो संन्यासी बी कामाचा नाही, आणि इकडं कर्मयोगात देखील तो कर्मयोग आचरत असताना त्यानं जर नीतिनियमानं चांगलं वर्तन केलं नाही तर तो देखील कामाचा नाही। मग इकडं बी जर राहून चांगलं वर्तन केलं तर तिकडं बी चांगलं वर्तन केलं तर दोन्हीची गती सारखीच होत असते। कारण मला सांगा, एका माणसानं समजा कपडे घातलेले आहेत, संन्यास आहे, आणि एकाला संन्यास नाही, साधे कपडे आहेत, त्या दोघांना बी काट्यावर पाय द्यायला तर दोघांना बी काटा मोडणारच। तसा संन्यासानं बी संन्यासी माणसानं बी घरदार सोडून, हे आसक्ती सोडून, निर्माण मोह होऊन, जितसंग दोष होऊन, अध्यात्म नित्य होऊन, विनिवृत्त काम होऊन, द्वंद्वमुक्त होऊन, सुखदुःख साम्य होऊन जर आचरण केलं, म्हणजे कर्मयोगानं बी आणि संन्यासानं बी, तर दोघांना बी गती सारखीच मिळणार आहे। त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करो, दोन्ही सारखेच आहे। परंतु तयस्तु कर्म संन्यासात, त्याच्यापेक्षा संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे। कारण काय आहे, कर्मयोग हे
कच्चं भांडं आहे, मातीचं भांडं आहे पण कच्चं भांडं आहे. ते जर भांडं फुटलं तर मातीत सहज मिसळू शकते. पण जो संन्यास आहे तो आहे पक्कं भांडं. तर ते पक्कं जर भांडं फुटलं तर ते ठिकऱ्या होतात, ते याच्यात मिसळू शकत नाही. त्याप्रमाणे असं आहे बघा. इकडं संन्यास कर्मयोग जर जो बिघडला एखाद्या वेळेस, कर्मयोग जर त्यानं समजा कर्मयोग्यानं आचरण करू लागला, तो म्हणजे कपडे न बदलता आचरण करू लागला आणि ज्ञान घेऊन बरं आणि आचरण करू लागला आणि तो जर बिघडला तर त्याचं काय बिघडत नाही, त्याचा काही परिणाम होत नाही. पण संन्यासी म्हणजे वेशधारी माणसानं जर कपडे घेऊन वेश घेऊन जर आचरण नीट चांगलं केलं नाही तर त्याचं सगळं बिघडून जातं आहे. जसं ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली होते, संत ज्ञानेश्वर माऊलीचे वडील विठ्ठलपंत होते. त्यांनी अगोदर रुक्मिणी माता सगळं विवाह केला, नंतर ते काशीला गेले, संन्यास घेतला आणि नंतर पुन्हा वापस आले आणि कर्मयोग आचरला. तर आचरल्यानंतर त्याला लोकांना वाळीत टाकलं. असे कितीक लोक ग्रस्थाश्रमातल्या भानगडी होतात तर त्याला कोणी वाळीत टाकलं नाही. परंतु ह्या पोरायला मात्र चारी पोरायला लोकांना वाळीत टाकलं. कारण का? संन्यासाची मुलं म्हणून वाळीत टाकलं. त्यामुळं संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही तसे जर पाहिलं तर दोन्ही बी सारखंच फळ देणारे आहेत. परंतु श्रीकृष्ण महाराज म्हणतात तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते, कर्मयोग विशेष आहे. कारण काय? नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न काक्षेती. जो कपडे घालून त्यानं द्वेष केला काय आणि कपडे न घालता द्वेष केला काय, त्याला सारखंच त्याची सारखीच आयोगता लागणार आहे. त्यानं एखाद्या माणसानं कपडे घालून द्वेष केला लोकांचा तरी त्याला तीच आयोगता लागल आणि कपडे न घालता जरी द्वेष केला तरी त्याला तीच आयोगता लागल. आणि कपडे न घालता जरी येऊन द्वेष्टी न कांक्षेती, जर द्वेष केला नाही, कोणची अपेक्षा केली नाही तर तो नित्य संन्यासी म्हणून गणला जाईल. आणि इकडं जरी त्यानं कपडे घालून द्वेष केला तर तो कधीही संन्यासी होऊ शकत नाही. तो आणि कर्मफळाची इच्छा करणारा कधीच संन्यासी होऊ शकत नाही. अनाश्रित कर्मफल कार्यम कर्म करोत्या संन्यासीचं योगीचं न निर्ण चाकरी. मग तो त्यानं अनाश्रित कर्मफळ राहायला पाहिजे तरच जमत आहे. मग तिकडं बी तर अनाश्रितच राहावं लागेल, इकडं बी अनाश्रित कर्मफळावर आश्रित राहायला जमणार नाही. जर दोन्हीकडे बी जर सारखंच वर्तन केलं दोन्ही बी पक्षाच्या माणसानं, दोन्हीकडल्या पक्षाच्या माणसानं आचरण सारखं केलं तर त्या दोघांना बी सारखंच फळ मिळू शकतं आहे, असं श्रीकृष्ण महाराजाचं मत आहे. आणि तेच श्रीकृष्ण महाराज अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगतात. अर्जुनाचा प्रश्न हा आहे की संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ. तर ते म्हणले अर्जुना संन्यास कर्मयोग असे निश्रेय सकारात्मक दोन्ही सारखेच येतं, परंतु तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते. कर्मयोग त्याच्यापेक्षा चांगला आहे असा निर्णय श्रीकृष्ण महाराजांनी दिलेला आहे. मायबापो, हा निर्णय आपण शिरोधारी म्हणून मानला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आपण संसारात राहा, प्रपंचात राहा, कोणाचा द्वेष करू नका, कोणची अपेक्षा करू नका, अशाप्रमाणे राहा तर तुम्ही नित्य संन्यासी गणल्या जातात. परमेश्वराच्या यादीमध्ये तुमचं संन्यासी म्हणून नाव येईल ही अशी खात्री परमेश्वराने दिलेली आहे. त्यामुळं कोणाचा द्वेष करू नका, कोणची अपेक्षा करू नका, निर्द्वंद राहा तर सुखानं ब्रह्मप्राप्तीला तुम्ही जाताल अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि इथंच थांबतो आणि आपल्या या देवल ऑफिशियल बुकला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो, वारंवार विनंती करतो मायबापो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.